म्हणजे काय झालं, आम्ही जी पीक करतोय म्हणजे ह्याला लाखो रुपये खर्च आहे. मग आम्हाला येणं बाहेर नाही म्हणून सुचतंय, पण बाकीच्या गरिबांनी काय करायचं? आता येणं जर नसलं, मी गावातनं समजा तुमच्याकडे घेतलंय ते ह्याच्याकडे घेतलं ते, त्याचं द्यायचं कशाने? शेवटी शेतकरी फास घेतोय बघा. हाय का नाही जगात? आपल्याला लय दाखवत नाही, ती आपल्याला वेळ भेटत नाही, टीव्ही बघायला वेळ नाही, मोबाईल बघायला वेळ नाही, फक्त आपल्याला शेती आणि घर आणि जनावर. म्हणजे पंचतत्वाचं थोडं अभ्यास तुम्ही पूर्वजांनी तुम्हाला दिला आहे. कदाचित ते पंचतत्व आहे असं तुम्हाला माहित नसेल, पण तुम्हीच आयुष्य, तुमच्या अगोदरचं आयुष्य हे घेवडा पंचतत्वातच गेलं. पहिलं काय बागा नव्हत्या, घेवडा वांगी काय लावल कशा मवा आला का? आमची आई काय म्हणायची, त्या बादलीत गोमूत्र करा आणि लिंबाचा ढाळा घ्या आणि त्याच्यावर शिंपडा. देशी गायचं गोमूत्र, मग ती मवा निघून जायचा. त्याला काय म्हणते? ती पंचतत्व झालं. मग ती कसा रोग जात होता? बिन केमिकल. चॅनलच्या आयकॉनवर क्लिक करून चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा.